सोलापुरातील फिर्यादी भाग्यलक्ष्मी नलुवार यांच्या मोदीखाना येथील म्युनिसिपल घर नंबर 58चे सलीम अकबर शेख हे भाडेकरू असताना फेरोज रशीद शेख बरोबर संगनमत करून मयत लक्ष्मण नलुवार यांच्या नावे 20 रुपयाचे बॉन्ड फेरोज शेख यांच्या हस्ते घेऊन माडाच्या जागेत नळ कनेक्शन घेण्याकरता मयत लक्ष्मण नलुवार यांची बनावट सही करून सोमप्पा यांच्याकडे सादर करून नळ कनेक्शन घेतलं याची माहिती झाल्यानं फिर्यादी भाग्यलक्ष्मी नलुवार यांनी पोलिसात तक्रार केली, परंतु दाद न घेतली गेल्यानं कोर्टात खासगी फिर्याद दाखल केली आहे। त्याकामी चौकशीचा हुकूम होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। मेहरबान न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींचे बनावट दस्तऐवज तयार केल्याच्या सबबी तोंडी व लेखी पुरावा न्यायालयासमोर आला नाही, हस्ताक्षर करण्याचा अभिप्राय शिवाय आरोपीची सही ग्राह्य धरणं उचित ठरणार नाही। साक्षीदार यांनी कोटेशनची रक्कम कोणी भरली, कागदपत्र कोणी दाखल केली याबाबत विचार करून सलीम अकबर व फेरोज रशीद शेख यांची निर्दोष मुक्तता केली होती। त्यानंतर मूळ फिर्यादी यांनी सदर मुक्ततेच्या आदेशाविरुद्ध मेहरबान सत्र न्यायालयात दाखल केलेल्या 25/2022 दाखल केलेल्या अपिलानुसार फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी नळ कनेक्शनचा कायदा आरोपींना झाला तर पुराव्या आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणे एखादी वस्तुस्थिती सिद्ध झाल्यास त्याची पुढील वस्तुस्थिती सिद्ध झाल्यास ग्राह्य धरता येतं हे कोर्टाच्या नजरेस आणून देऊन सोलापूर सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी सलीम अकबर शेख व फिरोज रशीद शेख यांना दोषी धरून प्रत्येकी 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच फौजदारी खासगी अपिलात शिक्षा झाल्याचं उदाहरण आहे। त्यामुळे अनेक पीडित लोकांना दिलासा मिळाल्यानं कोर्ट परिसरात ऐकायला मिळालं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।